नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे चवळीची उसळ. याला बरबटी असंही म्हणतात. इथे आपण कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर यात 1 टीस्पून मोहरी, 2 बारीक कापलेले कांदे, अर्धा टीस्पून हिंग आपण घातला आणि कांदा इथे थोडासा झालेला आहे. यात आपल्याला 1 टेबलस्पून लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आणि हे असं छान परतवून घ्यायचं. हळद घालायची अर्धा टीस्पून. इथे हळद आपण घातलेली आहे आणि 1 ते 2 बारीक कापलेले टोमॅटो, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं हे आपण इथे यात घातले आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिट आपण हा टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. तर इथे टोमॅटो छान शिजलेला आहे. यात आपल्याला अर्धा टेबलस्पून धनेपूड, अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून किचन किंग मसाला हे सगळं घालून असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. यात आपल्याला रात्रभर भिजत घातलेली चवळी घालायची आहे. तर चवळी आपण घेतली आहे 1 पाव आणि ही आपण रात्रभर भिजत घातली होती. तर ही आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ आपण यात घालणार आहोत. इथे आपण चवीप्रमाणे मीठ यात घातलं आहे आणि 1 ते 2 वाटी पाणी आपल्याला यात घालायचं आहे आणि मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला ही 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायची आहे. इथे आपण पाणी यात घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण आपण ठेवणार आहोत. तर सोपी रेसिपी आहे. चवीला खूप छान होते. या पद्धतीने बनवल्यास ही चवळीची उसळ. आणि इथे आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता चवळी छान शिजलेली आहे. यात आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे 1 टेबलस्पून आणि कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आपली ही चवळीची उसळ तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली ही चवळीची उसळ तयार झालेली आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. नक्की करून बघा.